चिंगी, काय चाललंय नक्की तुझं? अहो काहीच नाही, ते झाडांना पाणी घालते. वहिनी, अहो तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही, मला लागलं नाही, पण अगं हे मूर्ख मुलगी. काकू, तुम्ही तिला का मारलात? तू मारायला हवं होतं, मी मारलं. अहो पण मुळात का मारलं? बघितलं नाहीस का तू कशी बागडत होती? तिचा धक्का लागला आणि कुंडी पडलीये. नशीब वाचलीस ते. काय गय, मुद्दाम केलंस ना तू स्वानंदीला दुखापत व्हावी म्हणून? नाही ताई, मी माझं तर लक्षच नव्हतं, मला माहितीच नाही, मी माझ्यातच होते. तुला जर एवढंच बागडायचं असेल ना तर आमच्या घरातून निघून जा. आमचं घर म्हणजे काय बागडण्याची जागा नाहीये, कळतंय का? तुझ्यामुळे स्वानंदीला मोठी दुखापत झाली असती आता. वहिनी सॉरी, मी खरंच काही केलं नाहीये. एक मिनिट, तू सॉरी वगैरे काही म्हणू नकोस. मुळात मला काहीच झालेलं नाहीये आणि तुझी काही चूक नाहीये. ए, बघत काय उभी राहिलीस? निघून जायत ना, काम कर. बागडतीये कामचोर कुठली. चल. काकू, काय प्रकार आहे हा? तुम्ही पण घरातल्या स्टाफवर हात उगारायला लागलायत. स्वानंदी, कसं आहे ना, मी नोकरांना तुझ्यासारखी डोक्यावर नाही ग चढवत. नोकरांना नोकरासारखंच वागवावं लागतं. माणसं आहेत आणि त्यांना माणसासारखंच वागवलं पाहिजे. हात उगारणं चुकीचंच होतं. आणि चिंगी, ती तर बिचारी लहान आहे. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा. चिंगी बिचारी लहान आहे, साधी आहे, भोळी आहे. तुला ना स्वानंदी सगळे लहान साधे भोळे वाटतात. मी तुझ्या काळजीने तिला मारलं, तिच्यावर हात उगारला, त्याचं तुला काहीच नाही. ठीक आहे, तुला कळेल तेव्हा कळेल खरं काय ते. मी तुला सावध करायचं काम केलं, पण शेवटी काय, तुला जे हवं असतं तेच तू करतेस. ठीक आहे,